10वी किंवा 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी सूर्या करिअर अकॅडमी घेऊन आली आहे सुवर्ण संधी। आर्मी व महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अनुभवी मार्गदर्शन, मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा। 2024-25च्या शासकीय भरतीत यश मिळवल्यानंतर नवीन बॅचेस सुरू। अधिक माहितीसाठी आजच तुषार कैचे सरांना संपर्क करा 9049515155। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांच्या मागण्यांकडे सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं। सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उमेदवारांनी निदर्शनं करत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की कोरोना महामारीच्या काळात जवळपास 2 ते 3 वर्ष पोलीस भरती प्रक्रिया रखडली, त्यामुळे अनेक उमेदवारांचे शैक्षणिक, आर्थिक, मानसिक असं नुकसान झालंय। अनेक जण आज वयोमर्यादा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर असून भरतीचे निश्चित वेळापत्रक नसल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे। यावेळी उमेदवारांनी एमपीएससी प्रमाणे पोलीस भरतीचे दरवर्षी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली। तसेच कोविड काळातील विलंबाचा विचार करून भरतीसाठी वयोमर्यादेत विशेष वाढ करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली। याशिवाय सध्या घेतली जाणारी ऑनलाईन लेखी परीक्षा बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात यावी असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी, सर्व उमेदवारांना समान सुविधा उपलब्ध नसणे आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भरती प्रक्रिया नियमित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून राज्यातील हजारो तरुणांचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं असून सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मनीष पोरस्ते, समीर काकड, नागराज गुंजाळ, आकाश सोनवणे, आकाश जाचक, प्रतीक जगताप, गणेश टिळेकर आदींनी केलं। आज नाशिक जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व मार्गदर्शक तसेच सर्व साधारणतः 3,500 ते 4,000 विद्यार्थी आज पोलीस भरतीवरती विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्यायावरती आज आम्ही दाद मागण्यासाठी आलेलो होतो। आज या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या या स्वरूपाच्या होत्या की कोविडमध्ये बऱ्याच मुलांचे वय भरतीमधून बाद झालेले होते, तर या मुलांना परत चान्स मिळावा। त्यानंतर भरती प्रक्रिया ही जो पेपर असतो तो पेपर ऑफलाईन पद्धतीने व्हावा। त्यानंतर जो MPSC प्रमाणे पोलीस भरतीचा जो वेळापत्रक आहे ते त्याची तारीख डिक्लेअर व्हावी, जेणेकरून तो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्या कारणाने वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतायत, या मुलांना कुठेतरी दाद मिळेल यासाठी आज हे आंदोलन होतं। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन हे निवेदन दिलं व त्यांनी आमचा या निवेदनाचा स्वीकार केला व योग्य ते न्याय मिळवून देऊ अशी आम्हाला ग्वाही दिली। धन्यवाद। नाशिक शहर हे संपूर्ण महाराष्ट्रात आज स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक हब म्हणून जन्माला येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून आता तुम्ही जे हे काही विद्यार्थी बघतायत हे फक्त जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक शहरामध्ये येत आहेत। या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख काही मागण्या होत्या पोलीस भरती संदर्भात। MPSCच्या धर्तीवर जसं MPSCचं नियोजित वेळापत्रक असतं त्या पद्धतीनेच पोलीस भरतीचं सुद्धा वेळापत्रक अगोदरच जाहीर व्हावं, ही त्यांची एक प्रमुख मागणी होती। कोविडच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर वयाच्या बाबतीत जो काय अन्याय झाला त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एक संधी मिळावी, जशी ज्याप्रमाणे मागच्या वर्षी शासनाने दिलीच होती, परंतु त्यांना पुन्हा एकदा एक संधी मिळावी, वय वाढ त्यांना मिळावी, या संदर्भातलं आजचं निवेदन होतं। आज आम्ही सर्व नाशिक शहरातील ज्यांना खरंच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांप्रती काहीतरी अस्मिता आहे वर त्यांना काहीतरी त्या विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाण आहे, असे सर्व फक्त मार्गदर्शक आज नाशिकमधले अकॅडमीचे संचालक असतील किंवा कोणी त्यांचे कोचेस असतील, ते सर्व लोक आज येथे आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे ते आपण शासन दरबारी आज मांडलेले आणि आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून खूप चांगले पॉझिटिव्ह असे संकेत मिळाले। त्यांनी आम्हाला लगेचच आश्वासन दिलं की तुमच्या सर्व मागण्या या रास्त आहेत आणि आम्ही नक्कीच याच्या संदर्भात काही ना काही पॉझिटिव्हली आम्ही पाऊल उचलू आणि त्याच्या संदर्भातली आपल्याला पुढचे लगेच काही त्यांच्या घोषणा असतील त्या शासन दरबारी त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहेत। खूप खूप धन्यवाद।